नमस्कार. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग यातील 9वा श्लोक आज आपण पाहूया. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. असं म्हटलेलं आहे इथे. आता आपण त्यातील ह्रस्व दीर्घ आणि अनुस्वार पाहूया. समाधातून नचा उच्चार करायचा आहे. त्याच्यानंतर मामिच्छाप्तुन त्याच्यामध्ये पण नचा उच्चार करायचा आहे. धनंजय धनंजय म्हणजे धनंजय. धनंजय कोण? तर अर्जुन. त्याला संबोधन वापरलं. हे अर्जुना, हे धनंजय. धनंजय अर्जुनाचं नाव. अथ मयी माझ्या ठिकाणी चित्तम स्थिरम समाधातुम न शक्नोषि. तुझे मन निश्चलपणे स्थापन करण्यास तू समर्थ नसलास तथा अभ्यास योगेन मग अभ्यासरूप योगाच्या द्वारा माम आप्तुम इच्छ मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर. आता सोपं करून सांगू. भगवंतांनी काय म्हटलं अर्जुनाला? धनंजय. जेव्हा इंद्रप्रस्थ नगरीची उभारणी झाली, इंद्रप्रस्थ नगरी म्हणजे काय? दिल्ली. थोडक्यात राजधानी आहे ना, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, दिल्लीजवळ. तेव्हा त्या नगरीची स्थापना करण्यासाठी खूप धनाची आवश्यकता होती. तर अर्जुनाने इतर राजांना पराभूत करून त्यांच्याकडनं धन प्राप्त केलं. सज्जनांची मनं पण त्याने जिंकली. धनंजयती, धन जिंकलं तो धनंजय. तो पाय समास. असा धनंजय म्हणजे असा अर्जुन. तर भगवंत काय म्हणतात की जर तू एका ठिकाणी चित्त स्थिर करू शकत नसशील तर तू काय कर? अभ्यास कर. भगवंत सुद्धा सांगतायत बरं का अभ्यास करायला. अभ्यास योगेनं अभ्यास केलास तर तू मला प्राप्त करू शकशील. कसला अभ्यास? तर भक्तीचा अभ्यास केला पाहिजे, भगवंताचा अभ्यास केला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. पण आपण सोपं करून मुलांसाठी सांगूया. ऐका मुलांनो, की समजा एखादी गोष्ट तुम्हाला नुसतंच वाचून नाही समजत. काय वेळेला आपलं मन एकाग्र नाही होत. समजा तुम्ही ट्रेक करायला गेला आहेत. तुम्हाला एखादा ट्रेक खूप अवघड वाटतो आहे. नाही बाबा आपल्याला जाता येत. राजमाचीवर, हरिश्चंद्रगडावर काही वेळा ट्रेक कठीण असतात. दिसतात सोपे नुसतं बुडोळ्यांनी पाहिलं तर, पण ॲक्च्युली चढाई करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला ते जमत नाही. म्हणजे आपण तिथे लक्ष स्थिर करू शकत नाही. आपल्याला भीती वाटते. शेजारी खोल दरी आहे, मध्येच सुळका आहे, मध्येच दोरी लावलेली आहे, छोटी शिडी लावलेली आहे, त्याच्यावर चढायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. असं समजा आपलं त्या ठिकाणी चित्त स्थिर होत नाही. मग काय म्हणतायत भगवंत? जर नसेल असं तुझं होत तर मग तू अभ्यास कर. अभ्यास योगेनं तर तो मामिच्छाप्तुं मला प्राप्त कर. मग तुम्हाला कळसूबाईवर जायचं आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे कळसूबाई. नुसतं तुम्ही वाचलं, तुम्ही प्रयत्न केलात, तुम्हाला नाही यश आलं, तुमचं चित्त स्थिर नाही झालं, भगवंत तुम्हाला लगेच त्याचं पुढे सोल्युशन देतात. अभ्यास कर. आधीच्या लोकांनी कशा पद्धतीने चढाई केली होती, कुठल्या वाटा वापरल्या होत्या, कुठल्या वाटेने ते गेले होते कळसूबाईपर्यंत, ह्याचा जर तुम्ही अभ्यास केलात आणि त्या वाट्याने गेलात तर तुम्ही कळसूबाईपर्यंत निश्चित जाल. बरोबर आहे की नाही? म्हणून अभ्यास योगिनं ततो मामिच्छाप्तुं धनंजय. इतकी सुंदर गीता आहे मुलांनो. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही रोजच्या वाचनात ठेवलीत आणि अशा पद्धतीने जर त्याचा अर्थ तुम्हाला कळला तर तुमची गीता ही आपोआप पाठही होईल. आणि पाठ करण्यासाठी मुळात म्हणायचीच नाही. भगवंतांना काही पाठांतर स्पर्धा घ्यायची नव्हती तिथे. किंवा भगवंत बघत नाही, हा चला बघू बरं कोणाकोणाची पाठ आहे आता, त्यांना मी बक्षीस देणार, असं नव्हे. पाठ तर हवीच, पण त्याबरोबर अर्थ लक्षात हवा. आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी उपयोगी आहे ह्याचा विचार विनिमय करणं ह्या अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे मुलांनो. तुमच्यासाठी चाललं आहे हे सगळं. त्यात काहीही माझा स्वार्थ नाही आहे. मला गीता पूर्णपणे माहिती आहेत, अध्याय सगळे. पण ते तुम्हाला समजावं सोप्या भाषेत. आणि गीतेचा ह्या निमित्ताने प्रसार व्हावा. आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ आहे गीता हा. त्याची ओळख सर्वसामान्य नागरिकांना आणि मुलांना व्हावी, हाच उद्देश एकमेव आहे माझा. तर आता हा श्लोक जो आहे हा मी पुन्हा म्हणतो आणि थांबतो. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगिन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. श्रीकृष्णार्पणमस्तु.
शुभं भवतु.